साताऱ्यात घुसलेत बांगलादेशी। किरीट सोमय्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट। साताऱ्यात घुसलेल्या बांगलादेशींना हाकला। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांची मागणी। ट्रम्पच्या इमारतीखाली नमाज पठण। न्यूयॉर्कमध्ये रस्ते अडवून पढला गेला नमाज। ममदानीच्या विजयानंतर अमेरिकेत मुसलमान एकत्रीकरण वाढलं। काँग्रेस आमदारच दुबार मतदार। भाजपाने केला भांडाफोड। राहुलना विचारले सवाल। आमदार असलम शेख यांचे मतदार यादीत 2 वेळा नाव। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केलाय खुलासा। चोरान ममदानीच्या विजयानंतर न्यूयॉर्कमध्ये अस्वस्थता। प्रतिष्ठानचे न्यूयॉर्कमधून फ्लोरिडाला पलायन सुरू। मुसलमानाच्या दादागिरीनं न्यूयॉर्कवर भयभीत। तर आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था फॉक्स न्यूजनं दिले वृत्त। हिवाळी अधिवेशन 8 ते 19 डिसेंबर पर्यंत चालणार। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम। सिंधुदुर्गात नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी। नितेश राणेंच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा। गोंदियात मविया एकत्र निवडणूक लढणार। काँग्रेस नेते गोपालदास अग्रवाल यांची माहिती। लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार। मी वंदे मातरम म्हणणार नाही। मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचा उद्दामपणा। मालेगावात इस्लाम पार्टीच्या सभेत केलं वक्तव्य। कागदावर संभाजीनगर फलकावर औरंगाबाद धुळे नगाव बारी परिसरात दिशादर्शक फलकावर औरंगाबादच त्वरित दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन। संभाजी ब्रिगेड संघटनेची जोरदार निदर्शनं। जरांगेंना जीवे मारण्याचा कट। दोघांना 6 दिवसांची पोलीस कोठडी। ऑडिओ क्लिप बाबत आरोपींची सलग 6 तास चौकशी। दादा गरुड, अमोल खुले अशी आरोपींची नावं। सरकारी जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही। व्यवहार कोणी केला, कसा केला हे समितीच्या अहवालात समोर येईल। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। पार्थ पवार कथित घोटाळ्यानंतर अजित पवारांनी घेतली फडणवीसांची भेट। पार्थ पवार जमीन प्रकरणातील सर्व व्यवहार रद्द, सर्व दस्त रद्द। चौकशी समितीही गठीत, अजित पवारांनी दिली माहिती। मतचोरीने सत्तेत आलेल्यांनी जमीन चोरी केली। राहुल गांधी यांचा अजित पवारांवर प्रहार। मोदीजी तुमचं मौन बरंच काही सांगतंय। राहुल गांधींचं मोदींवरही निशाणा। धनंजय मुंडेंच्या आरोपांनंतर जरांगेंनी ऐकवली कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप। ऑडिओ क्लिपमध्ये 2 कोटी देण्याचा उल्लेख। 2 आरोपींमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर। धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली। मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप। या गंभीर विषयात मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं, जरांगेंची मागणी। अजित पवार धनंजय मुंडेंच्या कारनाम्यांकडे लक्ष द्या। जरांगे यांचं उपमुख्यमंत्र्यांकडे साकडं। धनंजय मुंडे यांनी जरांगे यांचे आरोप फेटाळले। जरांगेंच्या बाबत कसलाही आकस नाही। राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। सुप्रिया सुळे यांना काही ठाऊकच नसतं। अंजली दमानिया यांचा सुप्रिया यांना टोमणा। शमीच्या पत्नीनं केली पोटगी वाढवण्यासाठी याचिका। दरमहा 4 लाख पुरेसे नाही का? हसीना झाला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं।